संत कोणाला म्हणतात? तेच संत ज्यांचा विठ्ठल किंवा नेनते काही तानाटोना नामस्मरण वाचून त्यांना संत म्हणतात. मग या संतांची लक्षणं कशी? माऊली ज्ञानोबाने संतांची लक्षणं गोड वर्णन करतायत. ऐका, तुम्हाला पारायणात पूर्वी जाईल संतांची लक्षणं. माऊली म्हणले, लक्ष देऊ नका म्हणजे कळेल तुम्हाला. माऊली म्हणतात, जो खांडावया घाव घाली का लावली जयाने केली, दोघे एकची सावली वृक्ष दे जैसा. माऊली म्हणतात, एखादा वृक्ष आहे, त्या वृक्षाला तोडणार आणि दुसऱ्या वृक्षाला लावणार. दोघं जण त्या वृक्षाकडे झाडाच्या आश्रयाने झाडाच्या सावलीत जाऊ द्या. मला सांगा, ते झाड ते वृक्ष कोणाला चांगली सावली देईल? बोला बोला. झाडाच्या आश्रयाने झाडाच्या सावलीत झाडाला लावणार आणि तोडणार. झाड दोघं जण गेले, दोघांना कोणाला चांगली सावली देईल? दोघांना सारखीच सावली देईल. चला याच्या पुढे सांगू. परीस पाहिले की तुम्ही? परीस पाहिजे नाही, पण ऐकलं प्रश्न. या परिसाच्या जवळ कोणता जाऊ द्या व लोखंडाचा शेतकऱ्याचा अवजार जाऊ द्या, परीस काय करेल? दोघांना एकाच कोणी सोनं करेल. तसं संत आहे. गायीची दृश्यारो पवित्र श्री इंद्राणी मैया जुडजुड वाहते. आणि इंद्रायणी मैया जुडजुड वाहत असताना इंद्रायणी मैया आपण पाणी खायला गेलो, त्या मैयानं त्या मातेनं तुम्हाला मला गोड पाणी दिलं. मनुष्य माणसाला गोड असं पाणी, निर्मळ पाणी मिळालं इंद्रायणी मैयाकडून आपल्याला पिलं. आणि त्याच इंद्रायणी मैयामध्ये वाघ सर्प गेला. त्या इंद्रायणी मैया त्यांना विष दिलं नाही. त्या इंद्रायणी मैयामध्ये पाणी पिण्याकरता माणूस जाऊ द्या, तो एखादा हिंस्र प्राणी जाऊ द्या, ती मैया दोघांना निर्मळ पाणी देते. तसं संतांच्यावर भक्त अभक्त आस्तिक पारमार्थिक प्रापंचिक वक्ता श्रोता कोणी जाऊ द्या, प्रत्येकाला सारखाच मायेचा आसरा देतात. त्यांना संत म्हणतात. आणि अशा संतांचे माझ्या जीवनात